नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती 2025 मित्रांनो पोलीस पाटील मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले आहे? कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 42वी घटना दुरुस्ती आहे. काय मित्रांनो, तिला मिनी घटना दुरुस्ती असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली आहे? मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबरने केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, वाघा बॉर्डर खालपैकी कोणत्या राज्यात संबंधित आहे? वाघा बॉर्डर खालपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंजाब राज्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निखिल बॅनर्जी. हे काय मित्रांनो, प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती यांना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, कोणत्या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते? कोणत्या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जपान या देशामध्ये आले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, रेशीम किडे कोणत्या वनस्पतीवर वाढतात? रेशीम किडे हे कोणत्या वनस्पतीवर वाढत असतात? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तुती झाडावर वाढत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, शिवाजी महाराजांनी 1965 साली इथे आपले 19 झाले आहे, पण 1665 साली स्वराज्याची स्थापना प्रतिज्ञामध्ये कोणत्या मंदिरामध्ये घेतलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 साली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतलेली आहे? इथे मिस्टेक झाली मित्रांनो, इथे 1600 आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भवानी मातेच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतासाठी जीएसटीची संकल्पना कोणी मांडलेली आहे? भारतासाठी जीएसटीची संकल्पना ही कोणी मांडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय केळकर यांनी मांडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, डॅडॅस हा दिवस जागतिक बाल मंजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडॅस हा दिवस जागतिक बाल मंजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12 जून. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे? देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पश्चिम बंगाल राज्यामध्ये सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर डॅडॅस होते. 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण हे डॅडॅस होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 929 होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती ठेवण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 21 ते 65 वर्षे ही ठेवण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, डॅडाचा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडाचा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी राजगोपालचारी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? आशियाटिक सोसायटीची या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. कोणी केले मित्रांनो? विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंदी भाषेतील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली असून दुसरे कोण होते? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली असून तर दुसरे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे होते मित्रांनो. काय होते? वैयक्तिक सत्याग्रह म्हणून त्यांचा दुसरा क्रमांक होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, बेटी बचाव बेटी पढाव योजना कोणी म्हणजे केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? बेटी बचाव बेटी पढाव योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 22 जानेवारी 2015 रोजी योजना सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, 2024चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. 2024चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुराधा पौडवाल यांना मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नोवेल टाटा यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, ऋग्वेदात खालीलपैकी कुठल्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? ऋग्वेदामध्ये खालीलपैकी कुठल्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लांडगा या प्राण्याचा उल्लेख आढळतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? एक शिंगी गेंडा हे कोणत्या राज्यामध्ये आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आसाम या राज्यामध्ये आढळत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 फेब्रुवारी दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पृथ्वी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कोयना नदी कोणत्या
नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्णा नदीची ती उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, ऐतिहासिक बॉक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? ऐतिहासिक बॉक्सरची लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1764 साली ही ऐतिहासिक बॉक्सरची लढाई झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, खालपैकी कोणी मेघदूत या काव्याची रचना केलेली आहे? खालपैकी कोणी मेघदूत या काव्याची रचना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कालिदास यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1875 साली आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कोणता वायू वातावरणात मुबलक प्रमाणात आढळतो? कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे आढळतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन हे मुबलक प्रमाणामध्ये आढळले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्र आपले 35 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या चॅनलमध्ये. धन्यवाद.